वेलकम टू MG शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे 13 नियम बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण पुढील नियम बघणार आहोत. तर चला बघूयात गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे पुढील नियम. तर यात 14 नियम आहे. नियम क्रमांक 14 काय म्हणतोय ते बघा. जेव्हा वाक्यात वन ऑफ, एव्हरी वन ऑफ, ग्रुप ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, अ पेअर ऑफ, ए हर्ड ऑफ, ए नायदर ऑफ च्या नंतर नाउन किंवा प्रोनाउन काय असतो, प्लुरल असतो, म्हणजे अनेकवचनी असतो. जेव्हा ह्या रचना आपल्याला ऐकू येतात, वन ऑफ, एव्हरी वन ऑफ, ग्रुप ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, ए पेअर ऑफ, ए हर्ड ऑफ, नायदर ऑफ, ए नाही आहे त्याच्यात, लक्षात घ्या, ए नाही आहे, नायदर ऑफ च्या नंतर नाउन किंवा प्रोनाउन जर तुम्हाला भरायला सांगितलं तर तिथं नाउन किंवा प्रोनाउन काय यायला पाहिजे, अनेकवचनी यायला पाहिजे, म्हणजे अनेकवचनी असतं. नाउन किंवा प्रोनाउन अनेकवचनी. या उलट क्रियापद मात्र काय असतं, सिंग्युलर, म्हणजे एकवचनी असतं. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, या रचनेमध्ये वन ऑफची रचना असेल, एव्हरी वन ऑफची रचना असेल, ग्रुप ऑफ रचना असेल, ईच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, अ पेअर ऑफ असेल, हर्ड ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, याच्यानंतर काय येईल, नाउन किंवा प्रोनाउन काय येईल, अनेकवचनी येईल. परंतु क्रियापद मात्र काय येईल, एकवचनी येईल. तसंच पुढील नियम काय म्हणतो, क्रियापदानंतर परत जर सर्वनामांचा उल्लेख होत असेल तर दिले बघा. क्रियापदानंतर परत जर सर्वनाम तुम्हाला विचारलं असेल तर सर्वनाम कसं पाहिजे, एकवचनी स्वरूपात पाहिजे, म्हणजेच हिज किंवा हर नुसार पाहिजे, म्हणजेच एकवचनी तो पाहिजे. नियम एकदा परत बघा. वन ऑफ, एव्हरी वन ऑफ, ग्रुप ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, अ पेअर ऑफ, ए हर्ड ऑफ, नायदर ऑफ च्या नंतर नाउन किंवा प्रोनाउन प्लुरल अनेकवचनी असते. या उलट क्रियापद मात्र सिंग्युलर एकवचनी असते. क्रियापदानंतर येणारे सर्वनाम प्रोनाउन हे नेहमी एकवचनी, म्हणजेच कसे असते, हिज किंवा हर नुसार येत. तर पुढे बघा, या नियमावर आपण एरर बघूयात. तर बघा याच्यात एरर बघा. वन ऑफ हर सिस्टर्स इज अ टीचर. वन ऑफ नंतर येणारं नाउन अनेकवचनी, बरोबर आहे. त्यानंतर येणारं क्रियापद एकवचनी आहे, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे अशा हे जी दिलेलं वाक्य आहे बरोबर आहे. अशा रचनेत ऑफच्या आधीचा कर्ता गृहीत धरावा. म्हणजे ऑफच्या आधी काही जरी आलेलं असेल तर तो कर्ता गृहीत धरून आपण क्रियापद घ्यायचं आहे. आलं लक्षात. एव्हरी वन ऑफ द गर्ल्स. आता ऑफच्या आधी काय, एव्हरी वन आहे. एव्हरी वन हा नेहमी एकवचनी असतो, बरोबर आहे. आणि ऑफ नंतर येणारं जे नाउन किंवा प्रोनाउन असेल ते काय, अनेकवचनी आहे, बरोबर, ते आहे येथे अनेकवचनी. परंतु क्रियापद मात्र काय आहे, एकवचनी आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. ज्या क्रियापदांना SES प्रत्यय लागलेला असतो, ज्या क्रियापदांना SES प्रत्यय लागलेला असतो ती क्रियापदे काय असतात, ती क्रियापदे एकवचनी असतात. काय असतात, एकवचनी असतात. आणि ज्या क्रियापदांना SES प्रत्यय नसतो ती अनेकवचनी असतात. लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं याच्यात लाईक्स हे एकवचनी आहे की अनेकवचनी, तर हे एकवचनी आहे. आणि लाईक जर तुम्हाला सांगितलं तर हे काय आहे, अनेकवचनी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. आयदर ऑफ देम हॅज फॉरगॉटन हिज अम्ब्रेला. आयदर ऑफ देम बघा, देम ऑफच्या नंतर नेहमी, ऑफ हे प्रेपोजिशन आहे, याच्यानंतर जर तुम्हाला सर्वनामाची विभक्ती विचारली तर तेथे सेकंड फॉर्मच येणार आहे प्रोनाउनचा, म्हणजेच काय येणार आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म येणार आहे. काय येणार आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. म्हणजे ऑफच्या नंतर नेहमी काय येईल, मी येईल. ऑफच्या नंतर काय येईल, तिथं अनेकवचनीच म्हटलं आहे, तर काय येईल, अस येणार, देम येणार. लक्षात घ्या, बरोबर आहे. अस येणार, देम येणार किंवा यू येणार, हे अनेकवचनीच येणार, ते बी द्वितीय विभक्तीत येणार. आयदर ऑफ दे अशी रचना येणार नाही. असं जर आलं तर ते वाक्य चुकीचं असेल, बरोबर आहे. लक्षात घ्या. आयदर ऑफ देम हॅज बरोबर आला, म्हणजे देम अनेकवचनी झाला. त्यानंतर क्रियापद मात्र काय, एकवचनी, तो बरोबर आहे. फॉरगॉटन हिज अम्ब्रेला. मी तुम्हाला सांगितलं आहे की क्रियापदानंतर जर सर्वनामाचा उल्लेख झालेला असेल तर सर्वनाम हिज किंवा हरनुसार एकवचनीच येतं. इथं देअर जर लिहिला असता तर तो चुकला असता. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. मग नायदर ऑफ हिज सन्स इज मॅरिड. नायदर ऑफ हिज सन्स मॅरिड, बरोबर आहे. नायदर ऑफच्या नंतर अनेकवचनी नाव आलं, हिज सन्स, पण क्रियापद मात्र एकवचनी आलं, म्हणजे वाक्य बरोबर आहे.
म्हणजे या वाक्यात खरा करता कोणता असतो माहिती आहे का? मी हे सगळी वाक्य झाल्यानंतर तुम्हाला सांगतो ती रचना कशी गृहीत धरायची असते ती. डन. पुढे अ ग्रुप ऑफ माय फ्रेंड्स वॉन्ट्स टू व्हिजिट द न्यू प्लांट. अ ग्रुप ऑफ माय फ्रेंड्स वॉन्ट्स टू व्हिजिट द न्यू प्लांट. आता ग्रुप ऑफ बरोबर आहे. माय फ्रेंड्स, मग त्यानंतर येणारं नाऊन काय असेल? माय फ्रेंड्स हे अनेक वचनी झालं बरोबर, परंतु क्रियापद मात्र काय? एक वचनी. ते बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पुढचं वन ऑफ देम हॅज डन हिज होमवर्क. वन ऑफ देम हॅज डन हिज होमवर्क. वन ऑफच्या नंतर काय आलं? देम आला अनेक वचनी, त्याच्यानंतर क्रियापद एक वचनी आलं. हिज हा या अनुषंगाने आला बरोबर. आता तुम्ही जर बघितलं या 6 वाक्यामध्ये आपल्याला कर्ता कसा सिलेक्ट करायचा आहे त्यानुसार एकवचनी क्रियापद कसं येतं लक्षात घ्या. याच्या म्हणजे यामध्ये कसं आहे? एव्हरी वन ऑफ द गर्ल्स म्हणजे त्या मुलींपैकी प्रत्येक मुलगी असा अर्थ आहे. आयदर ऑफ देम म्हणजे दोघांपैकी एक असा त्याचा अर्थ असतो. बघा या वाक्यात ऑफच्या आधीचा कर्ता गृहीत धरायचा असतो. ऑफच्या आधी काय? एव्हरी वन. मग एव्हरी वननुसार इथे एकवचनी क्रियापद आलं लाईक्स. दुसरं आयदरनुसार येथे एकवचनी क्रियापद आलं हॅज बरोबर. नायदर या एकवचनीनुसार येथे क्रियापद आलं इज एकवचनी. अ ग्रुप या कलेक्टिव्ह नाऊननुसार येथे क्रियापद आलं वॉन्ट्स एकवचनी. पुढे वन ऑफ देम, वन या कर्त्यानुसार क्रियापद येथे आलं हॅज बरोबर, आणि वन या कर्त्यानुसारच येथे काय आलं? हिज. हे एकवचनी सर्वनाम आले. लक्षात घ्या. मग लक्षात आले कसं ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपण मागे जाऊयात एकदा परत तो नियम बघा. काय नियम काय म्हणतोय बघा. नियम काय म्हणतोय बघा की यामध्ये काय व्यवस्थित वाचा. नियम काय म्हणतोय? वन ऑफ, एव्हरी वन ऑफ, ग्रुप ऑफ, ईच ऑफ, आयदर ऑफ, अ पेअर ऑफ, ए हर्ड ऑफ, नायदर ऑफ च्या नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन अनेक वचनी असते. या उलट क्रियापद मात्र सिंग्युलर एकवचनी असते. क्रियापदानंतर येणारे सर्वनाम म्हणजे क्रियापदानंतर जर सर्वनामाचा उल्लेख झाला तर तो पण काय पाहिजे? एकवचनी पाहिजे. म्हणजे हीज किंवा हर नुसारच तो घेतला जातो. पण इंग्रजीमध्ये मॅस्क्युलिन जेंडरला प्रेफर केलं जातं. म्हणजे पुल्लिंगीला काय केलं जातं? पसंत केलं जातं म्हणजे प्रेफर केलं जातं, प्राधान्य दिलं जातं. त्यावेळी आपण मॅस्क्युलिन जेंडर म्हणजे तिथे हिजच वापरणार. लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आता हे तुम्हाला कळलं असेल. याच्यात एक म्हणजे कोणत्या कर्त्यानुसार इथे एकवचनी क्रियापद आलं आहे, कोणत्या कर्त्यानुसार एकवचनी, कोणत्या कर्त्यानुसार एकवचनी. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला कळली असेल. आता पुढे नेक्स्ट. आता इथे एरर बघायचे आहेत आपल्याला. वन ऑफ माय फ्रेंड्स आर अ गुड पोएट, नो एरर. वाक्याचा कर्ता काय? वन. वाक्याचा कर्ता काय आहे? वाक्याचा कर्ता आहे वन बरोबर. या वननुसार येथे क्रियापद इज पाहिजे, परंतु इथे आर आला म्हणून हे वाक्य चुकलं. मग बघूयात आपण एररमध्ये कुठे मिस्टेक आहे. त्या 4 सेक्शनमध्ये कुठे एरर आहे ती. वन ऑफ बरोबर आहे, माय फ्रेंड्स बरोबर आहे, परंतु या सेक्शनमध्ये वननुसार क्रियापद यायला पाहिजे इज, हे चुकलं म्हणून येथे चूक आहे. या सेक्शनमध्ये चूक आहे. लक्षात आलं. कारण आपला कर्ता कोणता आहे? वन आहे. ऑफच्या आधीचा कर्ता वन एकवचनी म्हणून इथे क्रियापद देखील काय पाहिजे? एकवचनी पाहिजे. नेक्स्ट पुढे एव्हरी वन ऑफ देम वेअर प्रेझेंट देअर. एव्हरी वन हा वाक्याचा कर्ता आहे जो एकवचनी आहे, त्यानुसार क्रियापद एकवचनीच यायला पाहिजे, परंतु इथे वेअर हे अनेकवचनी क्रियापद आहे. अगोदर तुम्हाला एकवचनी क्रियापद अनेकवचनी क्रियापद परत सांगतो हे लक्षात घ्या. इज, वॉज, हॅज, डज, लाईक्स हे सगळे काय आहेत? हे एकवचनी क्रियापद आहेत. हे कोणते आहेत? एकवचनी क्रियापदे आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि अनेकवचनी कोणते आहेत? आर, वेअर, हॅव, डू, लाईक हे काय आहेत? अनेकवचनी क्रियापदे आहेत. हे काय आहेत? अनेकवचनी क्रियापदे आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथं बघा अनेकवचनी क्रियापद झाली आहे. कारण 15 पासून तर 20 पर्यंत जे नियम आहेत ना ते खूप डीपमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण डिटेलमध्ये ते घेतो आहे. कधी कधी एक नियमांचाच एक लेक्चर होतं 1 तासाचं. लक्षात घ्या. कारण त्याच्यावर एरर आपण जास्त घेतो आहे आणि त्याचा परीक्षेवर जास्त भडीमार असतो. लक्षात घ्या. मग एकवचनी क्रियापद अनेकवचनी क्रियापद लक्षात आलं. एकवचनी क्रियापद अनेकवचनी क्रियापद लक्षात आलं.
तो भाग महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता एव्हरीवन एकवचनी आहे, त्यानुसार एकवचनी क्रियापद पाहिजे, परंतु वेअर हे कसे आहे, अनेकवचनी आहे, मग ते येणार नाही. एकवचन अनेकवचन क्रियापद समजून घ्या अगोदर. ठीक आहे. पहिले हे तुम्हाला माहीत पाहिजे, तेच नंतर ओळखता येईल आपल्याला. ठीक आहे. हे वाक्य बरोबर आहे, फक्त वेअरच्या ऐवजी तर काय पाहिजे होतं, वॉज पाहिजे होतं, लक्षात घ्या. म्हणजे इथे सेक्शनमध्ये रॉंग आहे. डन. नेक्स्ट पुढे बघा. ईच ऑफ द स्टुडंट्स हॅव प्रॉमिस्ड टू वर्क फॉर द ॲबॉल्युशन ऑफ लिटरसी इन इंडिया, नो एरर. आता या वाक्याचा करता काय, ईच आहे, बरोबर आहे. मग ईचनुसार क्रियापद आलेलं आहे का बघूयात आपण. ईचनुसार, ईच एकवचनी, त्यानुसार येथे हॅव याल, हॅवच्या ऐवजी हॅज यायला हवा, बरोबर, पण तिथे चुकलेलं आहे. हे बरोबर आहे. हे हॅवच्या ऐवजी इथं काय पाहिजे, हॅज पाहिजे, कारण वाक्याचा करता काय, ईच जो एकवचनी आहे, बरोबर आहे. मग एकवचनी जर करता असेल तर त्याला येणारं क्रियापद पण काय पाहिजे, एकवचनी पाहिजे, बरोबर आहे. येथे मिस्टेक झाली होती, हॅवच्या ठिकाणी काय पाहिजे, हॅज पाहिजे. हे बरोबर आहे, लक्षात आलं. आपण पटपट एरर घेऊ शकतो जर आपल्या. ते पुढचा तिसरं, नायदर ऑफ द ॲक्युजेशन्स आर ट्रू. नायदर वाक्याचा करता आहे जो एकवचनी आहे, मग त्यानुसार क्रियापदसुद्धा हा एकवचनी यायला पाहिजे, परंतु तिथे आर आलं आहे आणि ते चुकलं. सेक्शन कुठे बघूयात. नायदर ऑफ द बरोबर आहे, ॲक्युजेशन बरोबर आहे, आर ट्रूच्या ऐवजी इज ट्रू पाहिजे, कारण वाक्याचा करता काय आहे, वाक्याचा करता आहे नायदर जो एकवचनी आहे, लक्षात घ्या. दोघांपैकी एकही नाही असा त्याचा अर्थ होतो. नायदर वाक्यात एकवचनी करता गृहीत धरला जातो. नेक्स्ट पुढे. नायदर ऑफ देम आर सुटेबल फॉर धिस पोस्ट. वाक्याचा करता नायदर आहे, तो एकवचनी आहे, एकवचनीनुसार इथे इज यायला पाहिजे, परंतु तिथे काय आला आहे, आर आलेला आहे, म्हणून वाक्य चुकलं. मग सेक्शन बघूयात. नायदर ऑफ देम बरोबर आहे, या आरच्या ऐवजी इथं इज पाहिजे, म्हणून हा सेक्शन चुकला. हे बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पटापट ते सोडवता येतं, लक्षात घ्या. नेक्स्ट. स्पॉट देअर. वन ऑफ माय ब्रदर्स लिव्ह इन इंग्लंड. वन ऑफ वाक्याचा करता काय, वन जो एकवचनी आहे, त्या अनुषंगाने येथे लिव्ह हा अनेकवचनी क्रियापद आहे. लिव्हच्या ऐवजी इथे काय पाहिजे, लिव्ह्ज पाहिजे, लक्षात घ्या, कारण लिव्ह हा अनेकवचनी आहे. ज्या क्रियापदांना एस ई एस प्रत्यय लागतो तो एकवचनी असतो, ज्या क्रियापदांना एस ई एस प्रत्यय नसतो ते अनेकवचनी असतात, लक्षात घ्या. इथं लिव्ह्ज पाहिजे, बरोबर. बघूयात. वन ऑफ माय ब्रदर्स हे बरोबर आहे. लिव्हच्या ऐवजी येथे काय पाहिजे, लिव्ह्ज पाहिजे, बरोबर आहे. हे चुकलं होतं, लक्षात घ्या. मग बाकीचं बरोबर आहे. नेक्स्ट. आयदर ऑफ द रोड्स लीड टू द पार्क, नो एरर. वाक्याचा करता आयदर आहे जो एकवचनी आहे, लीड हा अनेकवचनी क्रियापद आहे, येथे काय पाहिजे, एकवचनी क्रियापद लीड्स पाहिजे, बरोबर. लीड हा अनेकवचनी क्रियापद आहे, त्याऐवजी एकवचनी क्रियापद कोणतं पाहिजे, लीड्स. आयदर ऑफ द रोड्स बरोबर आहे, या लीड्सच्या ऐवजी पाहिजे इथे लीड्स, लक्षात. ठीक. टू द पार्क हे बरोबर आहे, येथे चुकलेलं आहे, लीड नाही, इथे लीड्स पाहिजे. नेक्स्ट पुढे. ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, नो एरर. वाक्याचा करता काय, ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय. आता बघा हां, काहीतरी म्हणजे आता कुठं चुकलं आहे बघा. ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता इथे इथपर्यंत बघ, वन ऑफ द टॉलेस्ट, वन ऑफ नंतर ॲडजेक्टिव्ह आला आहे, पण इथे बॉयच्या ऐवजी काय पाहिजे, बॉईज. म्हणजे वर्गात अनेक उंच मुलं आहेत, त्यापैकी तो एक आहे, असा त्याचा अर्थ आहे. इथे बॉयच्या ऐवजी काय पाहिजे, बॉईज पाहिजे. हीच बरोबर आहे. वन ऑफ द टॉलेस्ट बॉयच्या ऐवजी काय पाहिजे, इथे बॉईज पाहिजे. वन ऑफच्या रचनेत म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. वन ऑफच्या रचनेत येणारं नाऊन हे नेहमी अनेकवचनी असतं. या बॉयच्या ऐवजी इथे काय पाहिजे, बॉईज पाहिजे, लक्षात घ्या. येथे चुकलं होतं, बॉईज पाहिजे, इथं बॉय आलेलं आहे. ठीक आहे. वन ऑफ द नंतर आपण बघितलं इच, आयदर ऑफ, हां, एव्हरी वन ऑफ, इच ऑफ. नंतर आपण काय घेतो आहे, अनेकवचनी नाऊन घेतो आहे किंवा प्रोनाऊन घेतो आहे. म्हणजे देम घेतो आहे, अस घेतो आहे, यू घेतो आहे अनेकवचनी, आणि नाऊन पण काय पाहिजे, अनेकवचनीच पाहिजे. इथं बॉय हा एकवचनी आहे, म्हणून तिथे एकवचनीच्या ऐवजी बॉईज अनेकवचनी असं पाहिजे, लक्षात घ्या. मिस्टेक बी सेक्शनमध्ये आहे. नेक्स्ट. वन ऑफ माय फर्मेस्ट बिलीफ, वन ऑफ माय फर्मेस्ट बिलीफ इज दॅट नथिंग कॅन सबस्टिट्यूट हार्डवर्क, नो एरर. वाक्याचा करता काय, वन ऑफ माय फर्मेस्ट बिलीफ इज दॅट नथिंग
कॅन सबस्टिट्यूट हार्डवर्क. ठीक आहे. आता वन ऑफच्या रचनेत येणारं नाऊन अनेकवचनी पाहिजे, म्हणजे बिलीफ्स पाहिजे. इथे काय पाहिजे? बिलीफ्स पाहिजे. लक्षात घ्या. मग इथं बिलीफच्या ऐवजी काय पाहिजे? बिलीफ्स पाहिजे. अनेकवचनी नाम लागतं ना, इथे एकवचनीच आहे, इथे मिस्टेक आहे. बरोबर आहे, इथे मिस्टेक आहे, मग बाकीचं बरोबर आहे. आताच बघितलं ना आपण, बॉयच्या ऐवजी बॉईज, बिलीफच्या ऐवजी काय पाहिजे? बिलीफ्स. क्रियापद एकवचनी बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तिथे नाऊन जर असेल तर तो अनेकवचनी पाहिजे, पण बिलीफ हा एकवचनी आहे, त्याचा अनेकवचनी बिलीफ्स असं होईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे, दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल स्टोरी. हे पण असं झालं, वाक्याचा करता आहे रिमार्केबल स्टोरी. इथे नाऊन अनेकवचनी यायला पाहिजे, स्टोरीच्या ऐवजी काय पाहिजे? स्टोरीज. बघा, आयोग कसंही विचारू शकतो, तुम्हाला नुसतं क्रियापदच विचारेल असं नाही. नाऊनसुद्धा तिथे एकवचन अनेक विचार, वन ऑफ देम, वन ऑफ दे असं सुद्धा विचारतं, लक्षात घ्या. ते सुद्धा मिस्टेक असू शकते. ठीक आहे. मग याच्यात कुठे चुकलं आहे? स्टोरीच्या ऐवजी काय पाहिजे? स्टोरीज. का? कारण अँटीसिडेंट जो दॅट आहे, इथं स्टोरीज पाहिजे म्हणून इथे हॅव आला आहे. इथं स्टोरी राहिला असताना इथं मग हॅज आला असतं ना, बरोबर आहे की नाही? पण वन ऑफ दच्या रचनेत येणारं नाऊन हे काय असतं? अनेकवचनी असतं. ठीक आहे. बघा मग इथे स्टोरीच्या ऐवजी काय पाहिजे? स्टोरीज. दिस इज वन ऑफ द, बरोबर आहे, द मोस्ट रिमार्केबल स्टोरी दॅट हॅव बीन. स्टोरीच्या ऐवजी इथं पाहिजे स्टोरीज, कारण वन ऑफ दच्या वाक्यात येणारं नाऊन हे काय असतं? अनेकवचनी असतं. म्हणजे या सेक्शनमध्ये चुकलेलं आहे. बरोबर, लक्षात घ्या. नेक्स्ट, आपल्याला ते पटपट सोडवतात. एकदा आपल्याला जर माहीत झालं ना स्ट्रक्चर, तर आपल्याला अडचण येत नाही. सुरुवातीचा नियम व्यवस्थित करा. आता याच्यातून बघा, तुम्हाला इमिजिएट सापडेल मिस्टेक कुठे? सत्यजित रे हू authored and directed a number of good films was one of the most talented filmmaker. One of the most talented filmmaker. फिल्ममेकरच्या ऐवजी काय पाहिजे? मेकर्स पाहिजे, कारण वन ऑफ दच्या रचनेत येणारं नाऊन हे काय असतं? अनेक वचनी असतं. ठीक आहे. ऑफ इंडिया नो एरर झालं तिथेच. मग आपल्याला माहिती आहे कुठे आपल्याला मिस्टेक सापडले. फिल्ममेकरच्या ऐवजी काय पाहिजे? मेकर्स. काय पाहिजे? मेकर्स. ठीक आहे. सत्यजित रे हू ऑथर्ड अँड डायरेक्टेड हे बरोबर आहे. नंबर ऑफ गुड फिल्म्स हे पण बरोबर आहे. वॉज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड फिल्म मेकर. मेकरच्या ऐवजी इथं काय पाहिजे? मेकर्स. म्हणजे अनेक फिल्म निर्मात्या होते, त्यापैकी ती एक व्यक्ती होती, म्हणजे सत्यजित रे असा त्याचा अर्थ. इथे चुकलेला आहे. फिल्म मेकरच्या ऐवजी काय पाहिजे? फिल्म मेकर्स. दॅट्स इट. लक्षात आलं. आपल्याला इमिजिएट ते ओळखता येतं, आपल्याला इमिजिएट ते सापडतं की कुठे मिस्टेक आहे. नेक्स्ट पुढे स्पॉट दॅट बघा. यू हॅव हर्ड ऑफ सॉक्रेट्स. सॉक्रेटिस म्हणतो आपण, पण खरं उच्चार सॉक्रेट्स असा आहे. यू हॅव हर्ड ऑफ सॉक्रेट्स. आय सपोज अनडाउटेडली ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन. वन ऑफ दची रचना आली तर त्यात येणारं नाऊन हे काय पाहिजे? अनेकवचनी पाहिजे. मॅनच्या ऐवजी येथे काय पाहिजे? मेन पाहिजे. हे तुमच्या डोक्यात एवढं फिट व्हायला पाहिजे ना, की पाहता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे तर मिस्टेक आहे. ऑफ द वर्ल्ड नो एरर. You have heard of Socrates, I suppose. Undoubtedly, he was one of the greatest man. मॅनच्या ऐवजी ते काय पाहिजे? मेन असं येईल. ठीक आहे. येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. वाक्य किती मोठं राहू देत, काही फरक पडत नाही. पण एकदा जर नियम किंवा रचना तुम्हाला माहीत असेल तर कसंही वाक्य तुम्हाला सोडवता येतं. नेक्स्ट परत सत्यजित रेंचं आलं. सत्यजित हे वाक्य मी जास्त याच्यात का घेतले, कारण हे महत्त्वाचं आहे. आयोग याच्यावर प्रश्न असतो, म्हणजे असतो 100 नाही 200% प्रश्न असतो. आता तुमच्या सरळ सेवा एक्झाम्स पण आहेत, किंवा आता क्लर्क पण आता MPSC थ्रूच घेणार आहेत, तर तुम्हाला हे खूप फायदेशीर आहे बॅच. पुढचं बघा. सत्यजित रे वॉज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड फिल्म मेकर. इथं परत वन ऑफ द आलं. वन ऑफ दच्या नंतर येणारं नाऊन काय पाहिजे? अनेकवचनी. तिथं मेकरच्या ऐवजी काय पाहिजे? मेकर्स. लक्षात घ्या. हेच वाक्य होते पण ते वेगळं होतं. सत्यजित राय वॉज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड फिल्म मेकर. फिल्म मेकर्स किंवा नुसतं मेकर्समध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. क्रिया नाऊनमध्ये मिस्टेक आहे. ठीक. मेकरने पाहिजे तिथे मेकर्स पाहिजे, लक्षात घ्या. पुढे मॅकबेथ ड्रामा आहे, रिटन शेक्सपियरने लिहिला. इज वन ऑफ द ग्रेट ट्रॅजेडी रिटन बाय शेक्सपियर. नो एरर. मॅकबेथ इज वन ऑफ द ग्रेट ट्रॅजेडी. ट्रॅजेडीच्या ऐवजी इथे काय पाहिजे? ट्रॅजेडीज. अनेकवचनी पाहिजे, कारण वन ऑफ दच्या वाक्यात येणारं नाऊन हे काय असतं? अनेकवचनी असतं. वन ऑफ दच्या वाक्यात येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन काय असतं?
अनेक वचनी असतं, म्हणून येथे ट्रॅजेडीच्या ऐवजी काय पाहिजे, ट्रॅजेडीज लक्षात घ्या. ठीक आहे. आता मॅकबेथ आहे बरोबर, इज वन ऑफ द ग्रेट ट्रॅजेडी, याच्याऐवजी काय पाहिजे, ट्रॅजेडी म्हणजे काय, शोकांतिका असं पाहिजे. लक्षात, येथे मिस्टेक झाली होती. ठीक आहे. रिटन बाय शेक्सपियर. मग लक्षात आलं, लक्षात आलं. नेक्स्ट पुढचं बघा. वन ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न एज्युकेशन आर दॅट इट डज नॉट इनकरेज ओरिजिनल थिंकिंग. नो एरर. वाक्य व्यवस्थित बघा. वन ऑफ द ड्रॉबॅक्स इथपर्यंत बरोबर आहे. ऑफ मॉडर्न एज्युकेशन, इथे ह्या वाक्याचा क्रियापद काय करता काय माहिती का, वन आहे, त्या अनुषंगाने इथे क्रियापद काय पाहिजे, क्रियापद जर घ्यायचं असेल तर या अनुषंगाने येईल. बरोबर. मग इथं आरच्या ऐवजी काय पाहिजे होता, इज. ठीक आहे. दॅट इट डज नॉट इनकरेज ओरिजिनल थिंकिंग. वन ऑफ द ड्रॉबॅक्स बरोबर आहे ऑफ मॉडर्न एज्युकेशन आर, या आरच्या ऐवजी इथं काय पाहिजे, इज. इथे चुकलेलं होतं, लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे. त्या वन ह्या कर्त्यानुसार इथे काय येईल, इज येईल. डन. नेक्स्ट. each of these students have promised to work for the abolition of literacy in India. हे परत रिपीट झालं काय, ओके, डोंट वरी, हे झालं आहे वाटतं. ठीक आहे. आपण क्वेश्चन बघूयात. वाक्याचं ईच आहे, मग इथे हॅव प्रॉमिस्ड येईल का हॅज प्रॉमिस्ड येईल, ईच एक वचनी, इथे हॅज पाहिजे. बरोबर आहे, हे बरोबर आहे. हॅवच्या ऐवजी इथे काय पाहिजे, हॅज पाहिजे, कारण ईच एक वचनी आहे. इथे चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट पुढे. आयदर ऑफ द रोड्स लीड्स टू द पार्क. नो एरर. रोड्स, आयदर ऑफ द रोड्स, आयदर हा वाक्याचा कर्ता आहे. येथे पण काय पाहिजे, काय पाहिजे, लीड्सच्या ऐवजी काय पाहिजे, लीड्स पाहिजे. लक्षात घ्या. एकवचनी कर्त्यानुसार एकवचनी क्रियापद. मग कुठं चुकलं आहे, हे बरोबर आहे. लीड्सच्या ऐवजी इथं काय पाहिजे, लीड्स, हे बरोबर आहे. ठीक आहे, पण बरोबर आहे. लक्षात घ्या. इथं लीड्स पाहिजे, इथं चुकलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट. नॉट ओनली द प्रिन्सिपल बट ऑल्सो द सेक्रेटरी ऑफ द कॉलेज वेअर इन्व्हायटेड टू द मीटिंग. आता हा जरा वेगळा प्रकार आहे. आपण नॉट ओनली बट ऑल्सो बघितला. नॉट ओनली बट ऑल्सोच्या रचनेत हे ॲडिशनल एक्झाम्पल येऊन गेले, डोंट वरी. नॉट ओनली बट ऑल्सोच्या रचनेत बट ऑल्सो नंतर तो करता येतो, तो कर्त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतो. बट ऑल्सो नंतर जर करता एकवचनी असेल तर क्रियापद देखील एकवचनी येईल. बट ऑल्सो नंतर जर करता अनेकवचनी असेल म्हणजे सब्जेक्ट, तर क्रियापद देखील अनेकवचनी येईल. ठीक आहे. नॉट ओनली द प्रिन्सिपल बट ऑल्सो द सेक्रेटरी ऑफ द कॉलेज, म्हणजे बट ऑल्सो नंतर द सेक्रेटरी आला आहे, जो काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणजे एकवचनी आहे. बरोबर आहे. सिंग्युलर म्हणजे हीच्या अनुषंगाने क्रियापद यायला पाहिजे, इज, वॉज, हॅज, डज, वॉट एव्हर. कॉलेज वेअर इन्व्हायटेड टू द मीटिंग. आता वेअर अनेकवचनी झाला, इथे काय पाहिजे, वॉज पाहिजे. नो एरर. ठीक आहे. लक्षात आलं. ते सांगितलं थोडंसं वाक्य हे डिफरंट होतं. ठीक. नॉट ओनली द प्रिन्सिपल बट ऑल्सो द सेक्रेटरी ऑफ द कॉलेज वेअर इन्व्हायटेड टू द मीटिंग. वेअरच्या ऐवजी इथे काय पाहिजे, वॉज पाहिजे. लक्ष, इथं मिस्टेक होती, बाकीचं बरोबर आहे. डन. नेक्स्ट पुढे. स्पॉट द एरर. एव्हरी वन ऑफ द फिल्म्स यू सजेस्टेड आर नॉट वर्थ सीइंग. एव्हरी वन ऑफ द फिल्म्स, एव्हरी वन वाक्याचा करता काय, एव्हरी वन. त्यासाठी क्रियापद काय येईल, एकवचनी येईल. एव्हरी वन एकवचनी असतो. ऑफच्या आधीचा करता आहे एव्हरी वन, तिथे यायला पाहिजे इज. तिथे काय दिलं आहे पण, आर, म्हणून ते चुकलं आहे. एव्हरी वन ऑफ द फिल्म बरोबर आहे. यू सजेस्टेड बरोबर आहे. आर नॉट वर्थ सेइंग, आरच्या ऐवजी तर काय पाहिजे, इज, म्हणजे इथे चुकलं होतं. त्या आरच्या ऐवजी तर काय पाहिजे, इज. डन. नेक्स्ट. ईच ऑफ द गर्ल स्टुडंट्स हॅव ब्रॉट अ गिफ्ट फॉर द टीचर. वाक्याचा करता काय, ईच आहे, जो एकवचनी आहे, त्या अनुषंगाने क्रियापद एकवचनी पाहिजे. हॅज, हॅव अनेकवचनी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे वाक्य देखील चुकलं. डन. मग कुठे, ईच ऑफ द स्टुडंट्स बरोबर आहे. हॅव ब्रॉट, हॅव ब्रॉटच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज ब्रॉट. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण हॅज हा एकवचनी आहे. लक्षात, येथे मिस्टेक झाली होती, बाकीचं बरोबर आहे. डन. नेक्स्ट. आता बघा, याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत, यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत ते बघूयात आपण. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द गिवन सेंटेन्स. ईच ऑफ दीज रूम्स डॅश डॅश गुड इनफ फॉर मी. आता खरं वाक्याचा करता काय, ईच आहे. ईचच्या अनुषंगाने एकवचनीच क्रियापद यायला पाहिजे. एकवचनी क्रियापद आहे इज, भूतकाळात वॉज,
पूर्ण काळात हॅज, सिम्पल प्रेझेंटमध्ये डज आणि मुख्य क्रियापद म्हणजे येईल लाईक्स. बरोबर, हे एक वचने आहेत. आणि अनेक वचने कोणते आहेत? आर, वेअर, हॅव, डू, लाईक, हे अनेक वचने आहेत. मग ईचच्या अनुषंगाने येथे काय पाहिजे? ईच या एकवचनी सर्वनामासाठी इथे एकवचनी क्रियापद काय येईल? आर अनेकवचनी आहे, तो येणार नाही. इज एकवचनी आहे, येईल. हॅव अनेकवचनी, तो येणार नाही. वेअर अनेकवचनी, तो येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. लक्षात आलं? या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं. अगोदर तुम्हाला हे कळायला पाहिजे यामध्ये एकवचनी क्रियापदे कोणती आहेत, अनेकवचनी क्रियापदे कोणती आहेत ती. डन. नेक्स्ट दुसरं बघा, डॅश डॅश ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. ठीक आहे. हां, याच्यात बघा, विच ऑफ द फॉलोइंग वुड फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. आता ईच येईल का? ईच ऑफ द स्टुडंट्स, कारण ईच दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी वापरला जातो. ईच हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींसाठी वापरला जातो. रचना घ्या. एव्हरी वापरला जात नाही. एव्हरी 2पेक्षा जास्त व्यक्तींसाठीच वापरला जातो, लक्षात घ्या. पण एव्हरी ऑफ द स्टुडंट्स अशी रचना नसते. एव्हरी ऑफची रचना असते. एव्हरी वन ऑफ अशी रचना असते, म्हणून हे येणार नाही. एव्हरी ऑफ अशी रचना नसते, म्हणून एव्हरी येणार नाही, एवढं लक्षात घ्या. ऑल जर म्हटलं, ऑल ऑफ द स्टुडंट्स म्हटलं तर इथे क्रियापद अनेक वचने येईल, म्हणून ऑल देखील येणार नाही, कारण ऑल हा अनेकवचनी सर्वनाम आहे. लक्षात घ्या. इच अँड ऑल हे येणार नाही, कारण इच एकवचनी आहे आणि ऑल अनेकवचनी आहे, त्यामुळे दोन्ही रचना एकत्र येणार नाहीत. मग याच्यात एकच पर्याय योग्य येईल, कोणता? इच. म्हणजेच हे काय झालं, त्याचं उत्तर इच ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. म्हणजे या मुलांपैकी प्रत्येक मुलगा हुशार आहे असा त्याचा अर्थ आहे. डन. बाकीचे का नाही येणार तेही लक्ष द्या. पुढे, fill in the blank with the appropriate verb. Appropriate verb. Neither of the two teachers dash dash willing to teach physics. वाक्याचा करता काय? नायदर जो एकवचनी आहे, म्हणजे तुम्हाला डोळे झाकून येथे एकवचनी क्रियापद शोधायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं कोणती क्रियापद एकवचनी, कोणती अनेकवचनी. वेअर अनेकवचनी आहे, आर अनेकवचनी आहे. हॅड हा कॉमन वर्ब आहे, याला हा येत नाही. कॉमन वर्ब म्हणजे काय? जो एकवचनी सोबत पण येतो आणि अनेकवचनी सोबत पण येतो. बरोबर आहे. आर अनेकवचनी आला, वेअर अनेकवचनी आला, हॅड कॉमन वर्ब आला. हा काय आहे? कॉमन वर्ब आहे, म्हणून तो येथे गृहीत धरला जाणार नाही. बरोबर आहे का? हॅड नंतर कधीच आय एन जी येत नाही, हे पण एक कॉमन सेन्स लक्षात घ्या. हॅड नंतर व्ही3 येणार, हॅड नंतर बीन येणार, परत व्ही3 येणार. हॅड नंतर जर नाऊन प्रोनाऊन आला तर हॅड त्याच्यात काय असतो? सिंपल पास्टची रचना असते. आय हॅड अ पेन. लक्षात घ्या, तो गोष्ट वेगळी आहे. मग इथे एकवचनी क्रियापद काय येईल? इज. फक्त इजच इथे फिट बसते. नायदर ऑफ द टू टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स. म्हणजे त्या 2 शिक्षकांपैकी एकही शिक्षक फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र शिकवायला तयार नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इथे काय येईल? इज हे क्रियापद येईल नायदरला एकवचनी. डन. बाकीचे येणार नाहीत. नेक्स्ट, PSI 2019ला प्रश्न विचारला आहे. डॅश डॅश ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. परत आला हा प्रश्न बघा. मग याच्यात बघा झाला हा प्रश्न आपला. इच येईल का? इच येईल. तुम्हाला सांगितलं एव्हरी का येणार. एव्हरी ऑफ अशी रचना नसते. ऑल अनेकवचनी आहे, इथं इज क्रियापद आहे. इच अँड ऑल, इच एकवचनी, ऑल अनेकवचनी, म्हणून येणार नाही. इथं इच ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर असंच येणार. प्रश्न रिपीट झाला ह्या. लक्षात घ्या. पुढे आता हा नियम तुमच्या लक्षात आला असेल. आता यापुढे आपण पुढील नियम घेणार आहोत. पुढील नियम कोणता आहे? रूल नंबर 15. बघूयात आता. रूल नंबर 15 काय म्हणतो ते बघूयात. हू, विच, दॅट या रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर क्रियापद यांच्या आधी येणाऱ्या नाम किंवा सर्वनामाच्या वचनानुसार वापरला जातो. तुम्ही अँटीसिडेंट ही कल्पना किंवा हे नाव ऐकलं असेल. अँटीसिडेंट म्हणजे काय? पूर्वपद. पूर्वपद म्हणजे काय? सपोज रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी जे नाम किंवा सर्वनाम येतं, अगोदर आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन करायला पाहिजे. म्हणजे संबंधित सर्वनाम कोणते कोणते आहेत? हू, हुम, विच, दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत. त्याच्या आधी जे सर्वनाम येतं किंवा नाऊन येतो, ते नाऊन जर एकवचनी किंवा अनेकवचनी असेल तर त्यानुसार क्रियापद आपलं वचन घेतं. नाऊन किंवा प्रोनाऊन जर अनेकवचनी असेल तर रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर अनेकवचनीच क्रियापद येईल.
नाऊन किंवा प्रोनाऊन एकवचनी असेल तर रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर येणारं क्रियापद हे सुद्धा एकवचनीच असेल. ते एक्झाम्पलमधून जास्त आपल्याला कळेल, हे लक्षात आलं असेल. अँटीसिडेंट हा प्रकार असतो. अँटीसिडेंट कोणाला म्हणतात? रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी येणारे नाऊन किंवा प्रोनाऊन, याला आपण अँटीसिडेंट म्हणतो. म्हणजे त्या अँटीसिडेंटनुसार क्रियापद आपलं वचन घेत असतं. बरोबर, नियम लक्षात आला का? हू, व्हिच, दॅट या रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर क्रियापद यांच्या आधी येणाऱ्या नाम व सर्वनामाच्या वचनानुसार वापरला जातो. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी जे नाम किंवा सर्वनाम येते त्यानुसार. वाक्यावरून जास्त कळेल आपल्याला, लक्षात घ्या. रवी इज वन ऑफ द प्लेयर्स हू हॅव बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट. आता याच्यात रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणता सांगितला? हू, व्हिच आणि दॅट. बरोबर आहे, याच्यात जास्त असतो हा प्रकार. बरोबर. आता इथे रिलेटिव्ह प्रोनाऊन काय आला आहे? हू आला आहे. बरोबर आहे, हू आला आहे. हूच्या आधी जो नाऊन आहे प्लेयर्स, म्हणजे हा काय आहे? अनेकवचनी आहे. बरोबर आहे, याला अँटीसिडेंट म्हणतात. काय म्हणतात? अँटीसिडेंट. हू हा रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधी सर्वनाम मराठीत, त्याच्या आधी काय आलेला आहे? प्लेयर्स हा अँटीसिडेंट आहे. बरोबर आहे, हा नाऊन आहे, हा अनेकवचनी आहे. मग ह्या प्लेयर्सनुसारच क्रियापद येईल इथे. प्लेयर्स, बरोबर आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त खेळाडू. बरोबर आहे, म्हणजे हा अनेकवचनी आहे. मग याला अनेकवचनीच क्रियापद येईल. हॅज बीन तर एकवचनी आहे, हॅव बीन अनेकवचनी आहे, प्लेयर्स अनेकवचनी आहे. म्हणून त्या प्लेयर्सनुसार अनेकवचनी क्रियापद कोणतं येईल? हॅव बीन येईल. लक्षात घ्या, इथे हॅव बीन करेक्ट आहे, हॅज बीन इनकरेक्ट आहे. मग लक्षात आलं तुम्हाला, अँटीसिडेंट ही कॉन्सेप्ट लक्षात आली की रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे हू, व्हिच, दॅट यांच्या आधी जे नाऊन किंवा प्रोनाऊन येईल त्यांच्या वचनानुसार क्रियापद आपलं वचन घेईल. लक्षात आलं? हॅव बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट मॅच. मग प्लेयर्सनुसार इथे काय येईल? हॅव बीन. लक्षात आलं असेल. आता पुढचे आपण एक्झाम्पल्स बघूयात. ठीक आहे. माईक वॉज वन ऑफ द बेस्ट पोएट दॅट Mike was one of the best poet that has ever lived. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, काय मिस्टेक झाली आहे ते आपण बघूयात. वाक्य चुकलं आहे, कारण वन ऑफ दच्या रचनेत म्हणजे वन ऑफ दचा अर्थ काय होतो? अनेकांपैकी एक. माईक वॉज वन ऑफ द बेस्ट पोएट्स असं पाहिजे. इथे काय पाहिजे? बेस्ट पोएट्स. एरर्स तुम्हाला कसंही देऊ शकतात. आपण ऑलरेडी म्हणजे ज्या 14व्या नियमामध्ये तो भाग बघितला आपण. मी इथं बघा, माईक वॉज वन ऑफ द बेस्ट पोएट्स दॅट हॅव एव्हर लिव्ड. बरोबर आहे. आता इथे मिस्टेक काय झाली? पोएट्सच्या ऐवजी इथे काय पाहिजे? पोएट्स पाहिजे. बरोबर आहे, कारण वन ऑफ दच्या रचनेत येणारं नाऊन हे अनेकवचनी असतं. डन. हॅज एव्हर लिव्ड म्हणजे इथं कसं येईल? माईक वॉज वन ऑफ द बेस्ट पोएट्स दॅट हॅज नाही येणार, दॅट हॅव एव्हर लिव्ड. बरोबर. मी खाली काय दिलं? वन ऑफ दच्या रचनेत येणारे क्रियापद अनेकवचनी असते. वन ऑफ दच्या रचनेत येणारे क्रियापद काय असते? अनेकवचनी असते. कारण ते क्रियापद अनेकवचनी का घेतलं जातं? लक्षात घ्या, का घेतलं जातं म्हणजे डिग्रीचा भाग आहे बरं का. क्रियापद बघा, कारण येणारं नाम पण अनेकवचनी पाहिजे ना. येणारं नाम पण अनेकवचनी आहे, पोएट्स. बरोबर आहे, पोएट्स. त्यानुसारच ही ते काय क्रियापद येईल? अनेकवचनी येईल. कारण वन ऑफ दच्या रचनेत म्हणजे हा अँटीसिडेंटचा पार्ट येतो. दॅट नंतर अनेकवचनी नाऊन येणार, दॅट आधी अनेकवचनी नाऊन येणार. मग अनेकवचनी नाऊननुसारच काय येणार? अनेकवचनी क्रियापद येणार. पण नुसतं आपण वन ऑफ माय फ्रेंड्स असं म्हटलं तिथं क्रियापद एकवचनी येणार. पण सुपरलेटिव्ह डिग्रीचा सेन्स असेल तेथे आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन येत असेल दॅट, हू वगैरे, तर त्यानंतर अनेकवचनीच क्रियापद येणार. लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही अपवाद पण असतात. दिस इज द ओनली वन ऑफ हिज पोएम्स दॅट इज वर्थ रिडिंग. आता ह्या वाक्यात अँटीसिडेंट कोणता आहे ते बघूयात आपण. बरोबर आहे. आता ह्यामध्ये अँटीसिडेंट कोणता आहे ते महत्त्वाचं. ओनली वन जर वाक्यात आलेला असेल, दिस इज द ओनली वन ऑफ हिज पोएम्स दॅट इज वर्थ रिडिंग. बरोबर आहे, दिस इज द ओनली वन ऑफ हिज पोएम्स दॅट इज वर्थ रिडिंग. आता इथं लक्षात घ्या, या वाक्यात म्हणजे या दॅटचा अँटीसिडेंट कोणता आहे? कोणता आहे? ओनली वन, जो एकवचनी आहे. म्हणून इथे क्रियापद काय आलं आहे? एकवचनी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. दिस इज द ओनली वन ऑफ हिज पोएम्स दॅट इज वर्थ रिडिंग म्हणजे अँटीसिडेंट काय आहे? ओनली वन आहे. सो तिथे क्रियापद आपण काय घेतलं? इज घेतलं. जर ओनली वन अशी रचना असेल आणि त्यात दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आला असेल त्यावेळेस अँटीसिडेंट म्हणजे पूर्वपद काय गृहीत धरावं? ओनली वन. पुढचं वाक्य बघा. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हू
कम लेट रेग्युलरली. आता इथं लक्षात द्या, या वाक्यात रिलेटिव्ह प्रोनाउन काय हू, याचा अँटीसिडेंट काय आहे स्टुडंट्स, दोज स्टुडंट्स म्हणजे अनेकवचनी आहे. मग या अनुषंगाने, या स्टुडंट्सच्या अनुषंगाने कम हे अनेकवचनी क्रियापद आलं आहे. कम अनेकवचनी ना, कम अनेकवचनी आहे, कम्स एकवचनी आहे. लक्षात घ्या, कम काय, कम हा अनेकवचनी आहे, कम्स हा एकवचनी आहे, स्टुडंट्स अनेकवचनी आहे. या स्टुडंटनुसार येथे कम हे अनेकवचनी क्रियापद येईल. लक्षात आलं? एकदा व्यवस्थित वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. झालं. नेक्स्ट आता पुढे बघा, स्पॉट द एरर. ओनली वनचं वाक्य लक्षात घ्या बरं का. त्याच्यात ओनली वन असेल, रिलेटिव्ह प्रोनाउन असेल तर ओनली वन हा गृहीत धरला जातो. शी इज वन ऑफ द नोबलेस्ट वुमेन that have ever lived. She is one of the noblest women that have ever lived. आता या वाक्यात बघा, माझ्या मते शी इज वन ऑफ द नोबलेस्ट विमन, बरोबर आहे. वन ऑफ द चराच्यात अनेक वचनी नाऊन येतं जे आलेलं आहे, बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन आला आहे दॅट. मग रिलेटिव्ह प्रोनाउन नंतर काय हॅव आला आहे, तो कशानुसार आला आहे विमीन या अनेक वचनी नामानुसार आला आहे, हॅव एव्हर लिव्ड. म्हणजे या वाक्यात कुठेच एरर नाही. हे पण बरोबर, हे पण बरोबर, हे पण बरोबर. मग उत्तर काय येईल, नो एरर. बरोबर का, आपला नियम आहे ना, शी इज वन ऑफ द नोबलेस्ट विमेन दॅट हॅव एव्हर लिव्ड. बरोबर आहे, नियमानुसार या वाक्यात कुठेच एरर नाही. लक्षात घ्या. वन ऑफ दच्या वाक्यात येणार नाऊन अनेक वचन, रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट आला आहे, अँटीसिडेंट या वुमेननुसारच येणार अनेक वचनी म्हणून हॅव आला आहे. मग कुठेच याच्यात मिस्टेक नाही. नेक्स्ट पुढे, रवी इज वन ऑफ द प्लेयर्स हू ॲज नाही आहे, हॅज राहिला इथे, हू हॅज बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट मॅच. बरोबर, इथं ॲज नाही हॅज आहे. हू हॅज बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट मॅच. आता याच्यात बघा, रवी इज वन ऑफ द प्लेयर्स. हू हा काय रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनचा अँटीसिडेंट काय आहे प्लेयर्स. त्या प्लेयर्सनुसार येथे हॅज होता. हॅज पाहिजे का, नाही. येथे काय पाहिजे, हॅव पाहिजे. लक्षात घ्या, काय पाहिजे, हॅव पाहिजे. तसं जर आपण जर म्हटलं तर वन ऑफ दचं वाक्य असेल, डिग्रीचं सेंटेन्स त्यात असेल आणि त्याच्यात रिलेटिव्ह प्रोनाउन मोस्टली दॅट घेतला जातो, पण कधी कधी हू सुद्धा प्रिफर केला जातो. लक्षात घ्या, ठीक आहे. लक्षात आलं? इथे काय चुकलं आहे, हॅजच्या ऐवजी काय पाहिजे, हॅव पाहिजे. कारण अँटीसिडेंट काय प्लेयर्स, जो अनेक वचनी आहे त्यानुसार यायला पाहिजे. मग खाली बघा, रवी इज वन ऑफ द प्लेयर्स, बरोबर आहे. हू इथं हॅज कसं काय चुकलं परत, हॅज बीन सिलेक्टेड. हॅज बीनच्या ऐवजी काय पाहिजे, हॅव बीन पाहिजे. काय पाहिजे, हॅव बीन पाहिजे. लक्षात घ्या, मग येथे चुकलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, डन. नेक्स्ट पुढे, spot the error. It is you who is responsible for this mistake. It is you who is responsible for your mistake. It is you म्हणजे हा करता झाला. whoच्या आधी अँटीसिडेंट काय आला, यू. यू हा एक वचनी असो की अनेक वचनी, याच्यानंतर नेहमी अनेक वचनीच क्रियापद येतो. याच्यानंतर येणारं क्रियापद काय असेल, अनेक वचनीच असेल. लक्षात घ्या, मग इथे इज नाही येणार, आर. इट इज यू हू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस मिस्टेक. लक्षात घ्या, अँटीसिडेंट आहे यू. हूच्या आधी, हू या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या आधी काय आला, यू. यू हा अँटीसिडेंट आहे. यू हा एकवचनी असो की अनेक वचनी, क्रियापद मात्र नेहमी अनेक वचनीच येतं. लक्षात घ्या, इट इज यू इथं बरोबर आहे. हू इजच्या ऐवजी हू आर पाहिजे. काय पाहिजे, हू आर. कारण वाक्याचा करता काय इथे यू. ठीक आहे, अनेक वचनी अँटीसिडेंट आहे, इथे चुकलं आहे. मग लक्षात घ्या, डन. नेक्स्ट पुढे, स्पॉट दर. ही इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज दॅट हॅज पास्ड थ्रू दिस स्कूल. ठीक आहे, आता याच्यात बघा, ही इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इथपर्यंत बरोबर आहे. दॅट इथपर्यंत बरोबर आहे. हॅज पास्ड, दॅटचा अँटीसिडेंट काय, बॉईज, जो अनेक वचनी आहे. मग बॉईजच्या अनुषंगाने हॅज पास्टच्या ऐवजी काय पाहिजे, हॅव पास्ड पाहिजे. काय पाहिजे, हॅव पास्ट पाहिजे. म्हणून हॅज पास्टमध्ये मिस्टेक आहे सीमध्ये. मग बघूयात खाली, ही इज वन ऑफ, बरोबर आहे. ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज, हे पण बरोबर आहे. दॅट हॅज पास्ट, हॅज पास्ट नाही, येथे काय पाहिजे, हॅव पास्ट पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे येथे मिस्टेक आहे. लक्षात घ्या, ठीक आहे.
अँटीसिडेंट दॅटच्या आधी अँटीसिडेंट काय बॉईज आहे, जो अनेकवचनी बॉईज अनेकवचनी असेल तर अनेकवचनीच क्रियापद येणार, लक्षात घ्या. नेक्स्ट स्पॉट दर बघा. ही हू वॉन्ट टू सक्सीड इन लाईफ, ही हू वॉन्ट टू सक्सीड इन लाईफ मस्ट बी प्रिपेअर्ड टू वर्क हार्ड, नो एरर. या वाक्यात करता खरा करता ही आहे आणि हूचा अँटीसिडेंट ही आहे, जो एकवचनी आहे. मग या एकवचनीनुसार क्रियापद देखील एकवचनी पाहिजे. तिथं पाहिजे काय वॉन्ट्स, काय पाहिजे वॉन्ट्स. टू सक्सीड इन लाईफ मस्ट बी प्रिपेअर्ड टू वर्क हार्ड, बाकी कुठेच मिस्टेक नाही आहे. ही हू वॉन्ट ऐवजी इथे काय पाहिजे वॉन्ट्स पाहिजे, कारण ही हा जेव्हा वाक्यात ही शी इट साध्या वर्तमान काळात येतात तेव्हा क्रियापदाला SES किंवा IES प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. डन. नेक्स्ट मग बघा कुठे मिस्टेक होती, इथेच मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं ना कुठंच आपली गाडी थांबत नाही, बराबर आपण पुढे जातो. नेक्स्ट पुढे. ही इज वन ऑफ दोज रायटर्स हू हॅज वन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर, नो एरर. ही इज वन ऑफ दोज रायटर्स. हू हा अँटीसिडेंट आला आहे, त्याचा अँटीसिडेंट काय, हू हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, त्याचा अँटीसिडेंट काय दोज रायटर्स. त्याचा अँटीसिडेंट काय दोज रायटर्स, जो अनेकवचनी आहे. ह्या अनेकवचनीनुसार क्रियापद देखील काय पाहिजे अनेकवचनी पाहिजे. हॅजच्या ठिकाणी इथे काय पाहिजे हॅव पाहिजे, बरोबर. खाली बघूयात. ही इज वन ऑफ दोज रायटर्स बरोबर आहे. हू हॅज नाही, इथं काय पाहिजे हू हॅव पाहिजे, इथं चुकलेलं आहे. वन अक्लेम द वर्ल्ड ओव्हर, चला कारण अँटीसिडेंटनुसार आपल्याला क्रियापद घ्यावं लागेल ना. अँटीसिडेंट म्हणजे पूर्वपद काय अनेकवचनी, नाम सर्वनाम काय अनेकवचनी आहे, म्हणजे नाऊन त्याच्यात अनेकवचनी आहे, म्हणून क्रियापद देखील अनेकवचनी पाहिजे. हॅज होता म्हणून हे वाक्य चुकलं. नेक्स्ट पुढे. दिनेश इज वन ऑफ द प्लेयर्स हू हॅज बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट मॅच, बरोबर आहे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. पण हूचा अँटीसिडेंट काय आहे प्लेयर्स, पण त्यानंतर जे क्रियापद आलं आहे हॅज बीन, इथं हॅज बीन नको, इथं काय पाहिजे हॅव बीन पाहिजे, लक्षात घ्या. कारण अँटीसिडेंट्स प्लेयर्स अनेकवचनी आहे म्हणून तिथे अनेकवचनीच यायला पाहिजे, लक्षात. डन. दिनेश इज वन ऑफ द प्लेयर्स इथपर्यंत बरोबर आलं. हू हॅज बीन, हू हॅव बीन पाहिजे, काय पाहिजे हू हॅव बीन सिलेक्टेड फॉर द टेस्ट मॅच, बरोबर. म्हणजे बीमध्ये मिस्टेक आहे. डन. नेक्स्ट. Daniel was one of the greatest judges that has ever lived. That हा antecedent आहे, बरोबर. सॉरी दॅट हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, त्याचा अँटीसिडेंट काय जजेस, जो अनेकवचनी आहे. मग त्यानुसार क्रियापद काय पाहिजे अनेकवचनी हॅव पाहिजे. डॅनियल वॉज बरोबर आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट जजेस बरोबर आहे. दॅट हॅज नाही, दॅट हॅव एव्हर लिव्ड हॅव पाहिजे, म्हणून सी सेक्शनमध्ये मिस्टेक आली. डन. नेक्स्ट पुढे. स्पॉट दर बघा. देर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल्स, ओनली वन आलं आहे बरं का, लक्षात घ्या. ओनली वन आलं आहे वाक्यात. देर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल्स दॅट आर इंटरेस्टिंग. आता इथं लोक वाक्याचा अँटीसिडेंट बरं का, दॅटचा या रिलेटिव्ह प्रोनाऊनचा अँटीसिडेंट काय आहे ओनली वन, आलं का लक्षात. ऑफच्या आधीचा करता गृहीत धरला ओनली वन, बरोबर, जो एकवचनी आहे. मग एकवचनीनुसार येथे क्रियापद पण काय पाहिजे इज पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. देर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल्स बरोबर आहे. दॅट आर नाही, दॅट इज इंटरेस्टिंग. म्हणजे त्याच्या असंख्य नॉवेल्सपैकी फक्त एकच नॉवेल्स कशी आहे इंटरेस्टिंग आहे, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हू कम्स लेट रेग्युलरली. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हूचं काय स्टुडंट्स आहे अँटीसिडेंट, बरोबर, जो अनेकवचनी. अनेकवचनीनुसार इथे अनेकवचनी क्रियापद यायला पाहिजे कम यायला पाहिजे. डन. पुढे. ही इज वन ऑफ दोज स्टुडंट्स हू कम्सच्या ऐवजी पाहिजे इथे कम. हे बरोबर इथे चुकलं आहे, बाकीचं बरोबर आहे, लक्षात घ्या. अँटीसिडेंट खूप झालं ना हॅमरिंग, ते व्हायलाच पाहिजे, तेव्हाच क्लिअर होतं सगळ्या गोष्टी. आणि ही जी आपली बॅच आहे म्हणजे ही हॅमरिंग करणारी बॅच आहे की तोंडी पाठच होईल, माइंड सेटच होणार, लक्षात घ्या. नेक्स्ट सॉरी. ठीक आहे.
आता बघा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न थोडेसे मे बी डिफरंट असू शकतात, पण लक्षात असू दे, थोडं सर्च केल्यावर आणखी सापडतील. बरोबर आहे, तुम्ही सर्च करू शकतात नंतर. एकदा नियम माहीत पडला, याच्यावर कसाही प्रश्न आला तरी चालतो. ठीक आहे. कंप्लीट द सेंटेन्स विथ हू, विच, हुम और व्हॉट. ठीक आहे. हां, डॅश डॅश ऑफ देम ब्रोक द विंडो. बरोबर. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा आपल्याला पर्याय सांगायचा असतो, म्हणजे ती खिडकी कोणी मोडली, तुमच्यापैकी कोणी मोडली असं जर दाखवायचं असेल तर डोळे झाकून व्हिच भरायचा असतो. बरोबर आहे. तिथे हू येणार नाही, हुम येणार नाही, व्हॉट येणार नाही, तिथे काय येणार, व्हिच. जेव्हा पर्याय अनेकांपैकी एक असा पर्याय दर्शवतायचा होता क्वेश्चनमध्ये, त्यापैकी डायरेक्ट आपण व्हिच ऑफ अशी रचना करतो. व्हिच ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी कोणी ती खिडकी मोडली. आता तुम्ही म्हणाल का सर व्हिच निगेटिव्हसाठी येते, पण लक्षात घ्या, प्रश्न निगेटिव्ह असो, प्रश्न याच्यासाठी असो, सजीवसाठी असो की निर्जीवसाठी असो, पण पर्याय सांगण्यासाठी व्हिच ऑफ अशीच रचना केली जाते. हू ऑफ असं नाही, हुम ऑफ नाही, व्हॉट ऑफ नाही, फक्त व्हिच ऑफ अशी रचना केली जाते. मग इथे काय येईल, चौथं उत्तर त्याचं येईल, लक्षात घ्या. नेक्स्ट, ॲग्री 2016ला प्रश्न विचारा. इन विच पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो डज अन एरर लाय. ही वाक्य व्यवस्थित बघा. बाबा आमटे वॉज वन ऑफ द ल्युमिनरीज. बाबा आमटे वॉज वन ऑफ द ल्युमिनरीज हू वॉज फेलिसिएटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ. आता या वाक्यात कुठे मिस्टेक आहे बघा. बाबा आमटे वॉज वन ऑफ द ल्युमिनरीज हू वॉज, काय मिस्टेक याची बघा बरं. आता वन ऑफ दच्या वाक्यात हूचा अँटीसिडेंट काय आहे, ल्युमिनरीज आहे, जो अनेकवचनी आहे. मग इथे वॉचच्या ऐवजी काय येईल, वेअर येईल. आणि येथे वन ऑफ दच्या वाक्यात सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ दच्या वाक्यात दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतात, आणि त्याच्या अँटीसिडेंटनुसार हू पण काही ठिकाणी ॲक्सेप्ट केला जातो, पण दॅट इज प्रेफर्ड. अँटीसिडेंट काय, ल्युमिनरीज आहे, जो अनेकवचनी आहे. पण मग त्याच्या हिशोबाने काय यायला पाहिजे, क्रियापद वेअर यायला पाहिजे ना. मग कुठे सेकंडमध्ये मिस्टेक आहे, ओनली इन सेकंड. बरोबर आहे की नाही, अँटीसिडेंटनुसार यायला पाहिजे ना, नियम त्याच्यावरच बांधतो. बरोबर आहे की नाही, त्याच्यावरच आहे ना तो. झालं. दोनमध्येच मिस्टेक आहे, लक्षात घ्या. तिथं दॅट जरी आपण टाकला, दॅटच्या नंतर काय यायला पाहिजे, वेअर यायला पाहिजे, कारण अँटीसिडेंट त्याचं काय, ल्युमिनरीज. ठीक आहे. नेक्स्ट, ESO 2012ला प्रश्न विचारला आहे. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. मोमेंट आहे, निगेटिव्ह वस्तू आहे, दोज नाही येणार, हू नाही येणार. व्हॉट हा वस्तूसाठी येतो, पण दोन घटनांचा रिलेट करण्यासाठी व्हॉट वापरला जातो. व्हिच मी इथे काय येईल, प्रॉपर व्हिच. द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. जो क्षण तुम्ही गमावला तो नेहमीचा गमावला असा त्याचा अर्थ आहे. गेलेला क्षण कधीच परत येत नाही असा देखील त्या वाक्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, पुढे STI 2012ला प्रश्न विचारला परत. विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज करेक्ट. बरोबर. आता हे बघा, ईच ऑफ दिस बॉईज प्लेज गेम. आता हा प्रश्न कुठला आला मध्येच, डोंट वरी. ईच ऑफ दीज बॉईज प्लेज गेम. ठीक आहे. ऑफच्या आधीचं करता ईच आहे, त्याच्या अनुषंगाने प्लेज हे क्रियापद बरोबर आलं आहे, हे वाक्य बरोबर. पहिलं वाक्य बरोबर आहे का, ईच ऑफच्या आधीचं करता ईच एकवचनी आणि क्रियापद देखील एकवचनी, त्यानंतर येणार नाऊन हे अनेकवचनी असतं. द बॉय हू डज बेस्ट विल गेट अ प्राईज. ज्या वाक्यात रिलेटिव्ह प्रोनाऊन येतो, लक्षात घ्या, हू, त्याच्यानंतर परत सर्वनाम घ्यायची गरज नसते, ही, शी, दे वगैरे. बरोबर. अशा हे वाक्य चुकलेलं आहे. जर रिलेटिव्ह प्रोनाऊन आला तर परत त्या वाक्यात पर्सनल प्रोनाऊन घेण्याची गरज नसते. इथं ही परत आला म्हणून हे वाक्य चुकलं. म्हणजे याच्यातलं एकच वाक्य बरोबर आहे. आन्सर ओनली ए. ठीक आहे. सेंटेन्स इज करेक्ट. बरोबर. ओनली ए बरोबर आहे. लक्षात आलं. दोन्ही एक्सप्लेनेशन लक्षात आलं. सेंटेन्स जरी इरिलेव्हंट असलं पण आपलं शिकतोय, ईच ऑफची रचना आलीच, मागे पुढे झाले असतील वाक्य, कारण टाईप करताना कधी कधी होऊन जाते त्या गोष्टी, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे STI 2012. चूज द राईट अल्टरनेटिव्ह. द मॅन डॅश डॅश आय थॉट वॉज थॉरोली ऑनेस्ट प्रूव्ड टू बी अ स्विंडलर. लक्षात घ्या. आता आपण इथे द मॅनबद्दल बोलतो आहे. कधी पण आज तुम्हाला शिकवलं होतं, पण त्या माणसाचा परत दुसऱ्यांदा उल्लेख होत असेल आणि परत दुसरं क्रियापद येत असेल तर तिथं रिलेटिव्ह प्रोनाऊन काय भरायचा, हू भरायचा. लक्षात घ्या. इथं हू येणार नाही. इथं काय येईल, द मॅनबद्दल बोललं जातं आहे म्हणजे कर्त्याबद्दल बोललं जातं, तिथं हूच येणार. लक्षात घ्या. ठीक आहे.
म्हणजे हे वाक्य कसं माहिती का, द मॅन हू वॉज थॉरोली ऑनेस्ट, द मॅन हू वॉज थॉरोली ऑनेस्ट प्रूव्ड टू बी अ स्विंडलर. लक्षात, म्हणजे जो आपण काय समजतो पूर्णपणे काय इमानदार समजत होतो, पण तो काय निघाला, ठग निघाला, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, म्हणजे आय थॉट हे मनाचे विचार आहेत, लक्षात घ्या. परत तिथे हे आलं आहे म्हणून तिथे काय येणार, हू येणार. तिथे हुम येणार नाही, हू येणार. व्हॉट येणार नाही, दॅट येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे डिपार्टमेंटल PSI 2011. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. गॉड हेल्प दोज, गॉड हेल्प्स दोज म्हणे, म्हणे हू हेल्प देमसेल्फ. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. हू इथे येईल. ठीक आहे, हुम येणार नाही, व्हेन येणार नाही, विच येणार नाही. तिथं काय येईल, हू येईल. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. आता इथं जर आपण हू लिहिला, बरोबर आहे, म्हणजे हूचा अँटीसेंट काय आला, दोज आला, बरोबर आहे. दोज हा अनेकवचनी आहे म्हणून इथे अनेकवचनी क्रियापद आला, हेल्प. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट पुढे, आय हॅव फाउंड द बुक डॅश डॅश आय लॉस्ट येस्टरडे. आय हॅव फाउंड द बुक. आता यामध्ये बघा, बुक आहे, हू आणि हुम आपण व्यक्तीसाठी वापरतो, हे तर येणार नाही. व्हेन आपण जागा दर्शवण्यासाठी वापरतो, हे येणार नाही. विच मग वस्तूसाठी आपण काय वापरतो, विच. आय हॅव फाउंड द बुक विच आय लॉस्ट येस्टरडे. बरं, म्हणजे पुस्तक काल हरवलं होतं ते आज सापडलेलं आहे, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे तिथे काय येईल, विच येईल. नेक्स्ट पुढे STI 2000ला प्रश्न विचारला आहे 11ला. चूज द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. चूज द ॲप्रोप्रिएट रिलेटिव्ह प्रोनाउन. ऑल डॅश डॅश आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय मी. जर तुम्हाला इट इज, इट वॉज, ऑल, समथिंग, नथिंग, एव्हरीथिंग, ओनली यांच्यानंतर जर रिकामी जागा असेल तर तिथे डोळे झाकून दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन लिहावं. ऑल दॅट आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय हिम. व रिलेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री असेल तिथे सुद्धा दॅटचा उल्लेख येतो, लक्षात घ्या. मी तर व्हिच नाही येणार, व्हॉट नाही येणार, दोज येईल. ऑलच्या नंतर जर तुम्हाला रिकामी जागा विचारली आणि रिलेटिव्ह प्रोनाउन भरायला सांगितला तर डोळे झाकून काय भरायचं, नाही. इट इज, इट वॉज, नन, नथिंग, ओनली, ऑल त्यानंतर जर रिकामी जागा भरा ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन तर तिथे डोळे झाकून दॅट लिहायचा, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आता रूल नंबर 16. तर विद्यार्थी मित्रांनो, 14 आणि 15 हे 2 रूल्स आपण यामध्ये बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील रूल्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 14 आणि 15 रूल्स याच्यात जरी नियम लहान होता पण त्याच्यात आपण भरपूर एरर्स घेतल्यात. त्याच्यावर आयोगाचा प्रचंड कल असतो प्रश्न विचारण्याचा. तर अशी अपेक्षा करतो हे नियम तुम्हाला कळले असतील. धन्यवाद.